शरद पवार हे सातत्याने एक छत्र म्हणून तुम्ही जवळून बघितले. महाराष्ट्राचं अत्यंत द्रष्ट नेतृत्व म्हणून शरद पवारांकडे सातत्यानं बघितलं जातं. सर्वसमावेशक असा नेता म्हणून पवारसाहेबांकडे बघितलं जातं. इतकं नाही, कला, साहित्य, संस्कृती, अर्थकारण, उद्योग, प्रत्येक क्षेत्रात एक वजन असं त्यांच्या शब्दाला आहे. अजित दादा म्हणून, अजित पवार म्हणून आपल्यामध्ये तेवढी सर्वसमावेशकता नाही किंवा सर्व गटांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता नाही, अशी एक टीका तुमच्यावर केली जाते. बरोबर आहे ना. एखाद्या व्यक्तीशी तुलना तशी होऊ शकत नाही. इंदिरा गांधी या इंदिरा गांधी पुन्हा जन्माला येणं शक्य नाही. यशवंतराव चव्हाण साहेब पुन्हा तशा प्रकारची व्यक्ती होणं शक्य नाही. तीच गोष्ट काही व्यक्तींना दैवी देणगी असते, दैवी शक्ती असते, आणि ती वसंतदादांना होती, वसंतराव नाईकांना होती, ती पवार साहेबांना आहे. त्याच्यामुळं तुम्ही इतरांना त्यांच्याबरोबर तुलना त्या ठिकाणी करूच शकत नाही. शरद पवार कुटुंबामध्ये दोन व्यक्ती या महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रमुख म्हणून बघितल्या जातात. शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे आणि अजित पवार. कोण वारसदार असेल शरद पवारांचा? असं कोण वारसदार ठरून वारसदार ठरत नसतो. सुप्रियानी लोकसभेचं कार्यक्षेत्र निवडलेलं आहे. ती पहिली राज्यसभेमध्ये खासदार म्हणून गेली, आता लोकसभेमध्ये खासदार म्हणून काम करते. ती त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये तिचं इंग्लिशवर कमांड आहे, हिंदी चांगलं आहे, मराठी चांगलं आहे. तिथं ती उत्तम प्रकारचं काम करते. सभागृहामध्ये उत्तम प्रकारे भूमिका, ज्या भागाचं ती प्रतिनिधित्व करत असते, ज्या भागाचे प्रश्न आहेत, महिला बचत गट असेल, आदिवासी असेल, भटका माणूस असेल, अशा अनेक वंचित वर्गाचं पण मुद्दे ते त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असते. मी सुरुवातीला लोकसभेमध्ये गेलो, पण 6 महिन्यात मी राजीनामा दिला आणि मी राज्याच्या राजकारणामध्ये आलो. मी इथं समाधानी आहे. मी माझ्या परीने इथं काम करतोय. उद्याच्या काळामध्ये आमच्या सगळ्या सहकारी जो निर्णय घेतील, आमचे वडीलधारी जो निर्णय घेतील, तशा पद्धतीनं पुढचे निर्णय त्या ठिकाणी असतील. कारण प्रत्येक ठिकाणी काम करत असताना जनाधार, लोकांचा पाठिंबा हा पण त्या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा असतो. आणि मी राज्य स्तरावर काम करतो, ती लोकसभेच्या स्तरावर काम करते. आम्ही आपल्या आपल्या कामामध्ये समाधानी आहोत. माझ्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील तर ती मला हक्काने सांगती, भावाच्या नात्याने सांगती, कारण आम्ही बहीण भाऊच आहे. मला काही केंद्राच्या संदर्भातले प्रश्न असतील तर मी तिला त्या ठिकाणी सांगतो. आणि अलीकडच्या काळामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ज्यावेळेस पंतप्रधानांना किंवा देशातल्या प्रमुख मान्यवरांना भेटायला जात असतात, त्यावेळेस पण आम्ही त्या प्रश्नाची पाठराखण करत असतो, पाठपुरावा करत असतो. आणि त्याच्यामुळं कुठंही सुरुवातीच्या काळामध्ये ती राजकारणात आल्या आल्या पेपरला सारख्या बातम्या यायच्या, परंतु आमची दोघांची मतं स्पष्ट असल्यानंतर आपण हलक्या कानाचं राहिलं नाही तर काही अडचण त्या ठिकाणी येत नाही. भूमिका स्वच्छ असली पाहिजे, कारभार पारदर्शक असला पाहिजे, आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे डोळ्यासमोर ठेवून पुढं त्या ठिकाणी गेलं पाहिजे. गेल्या काळामध्ये राणे आणि जाधव वाद कोकणामध्ये जोरदार पेटला. मुळात राष्ट्रवादीची ही संस्कृती नाही किंवा काँग्रेसची ही संस्कृती नाही, मग आघाडीमध्ये अशा पद्धतीचे वाद कुठून आले? असं घडायला नको होतं. खरं तर हे त्याच्याबद्दल मीच कोकणच्या जनतेची त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. कारण तेही आमच्या पक्षातला एक तरुण सहकारी या नात्याने अतिशय तडफेने काम करणारे भास्करराव जाधव हे राज्यमंत्री आहेत. नारायणराव राणेंचं आपण आजपर्यंतचं कामकाज बघितलेलं आहे. त्यांनी नेहमीच आक्रमकता त्या ठिकाणी दाखवलेली आहे. शिवसेनेमध्ये होते तेव्हाही ते आक्रमक नेते म्हणून गणले जायचे. आता काँग्रेसचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, त्याही वेळेस ते आक्रमकपणे काम करतात. प्रत्येकजण आपल्या आपल्या परीनं काम करत असताना आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याचं काम करणार, आपली पक्ष संघटना मजबूत करण्याचं काम करणार, पक्षाचा जनाधार मोठा करण्याचा प्रयत्न करणार. राणेसाहेब त्यांच्या परीनं प्रयत्न करतायत काँग्रेस वाढवण्याचं. आमच्या भास्करराव जाधव आणि सुनील तटकरे, गणेश नाईक, सचिन अहिर कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात.
परंतु शब्दांनी शब्द वाढतो. शेवटी एखाद्याने काही आरोप केल्यानंतर त्या आरोपाला कशा पद्धतीचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं, हा ज्याचा त्याचा स्वभावाप्रमाणे त्या ठिकाणी काम करावं लागतं. आणि त्या सगळ्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेल्या आहेत. परंतु दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी ह्या गोष्टी टाळू नयेत, ह्या आता थांबवाव्यात आणि त्यांनी त्यांच्या परीनं आघाडी सरकारचं काम कोकणामध्ये पोचवावं. आमच्या सहकाऱ्यांनी आमच्या परीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आघाडी सरकारचं काम त्या कोकणामध्ये पोचवण्याचं काम करावं, असं मला अतिशय नम्रपणे वाटतं. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले, तुम्ही उपमुख्यमंत्री झालात. या वर्षाच्या कार्यकाळामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं का की पृथ्वीराज चव्हाण केंद्रातून आले, त्यामुळे अनेक निर्णय घेताना ते दिरंगाई लावतात, फाईल क्लिअर करत नाही आणि त्यामुळं जी गती प्रशासनाला मिळायला हवी ती मिळत नाही आहे, कारण त्यांच्यावर हा सातत्याने आरोप होत राहिला. प्रत्येकाचा स्वभाव असतो. शेवटी त्यांनी पंतप्रधान कार्यालयामध्ये काम केलेलं आहे आणि ते ज्या पार्श्वभूमीवर आलेले आहेत त्याच्यामध्ये पाठीमागच्या मुख्यमंत्र्यांच्यावर आदर्शाच्या संदर्भातला आरोप झाला आणि त्या आदर्श इमारतीवर, त्या सोसायटीवरून त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं. त्याच्यामुळं नंतर येणारी व्यक्ती, म्हणजे जसं आपण दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक देखील फुंकून पितो असं म्हटलं जातं मराठीमध्ये, तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी ते फाईल्स पाहतात, समजून घेतात. उद्याच्याला कदाचित त्यांना असं वाटत असेल किंवा आपण एखाद्या फाईलवर सही केली तर त्याच्यातनं कुठली अडचण यायला नको, त्याच्यातनं पक्षाला कमीपणा, सरकारला कमीपणा, त्यांना स्वतःला त्या ठिकाणी बदनामी ही सहन करायला लागू नये असं त्यांना त्याच्यामध्ये वाटत असेल. आणि प्रत्येकाची काम करण्याची जेवढे माणसं तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे स्वभाव त्या ठिकाणी असतात आणि त्या पद्धतीनं ते काम करतात आणि त्यांनी त्याच्याबद्दल त्यांचं स्वतःचं मत वेळोवेळी व्यक्त केलेलं आहे आणि ते महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी ऐकलेलं आहे. अगदी अजितदादा, उपमुख्यमंत्रीपदी 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. विधानसभेच्या निवडणुकीला आणखी 2 वर्ष आहेत. या काळात अजून 3 वर्ष आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून जो तुमचा कार्यकाळ येत्या काळातला आहे त्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल अशी शुभेच्छा देऊयात तुमच्या कार्यकाळासाठी. स्टार माझाकडून आपल्याला पुढच्या कामासाठी शुभेच्छा. धन्यवाद. मी पण आपला अत्यंत आभारी आहे. थँक्यू.